नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 43. मागील भागात. नाही, आता ती या घरची मुलगी आहे म्हटल्यावर मी काय बोलणार ना. अनिश बिचारा लहान तोंड करून म्हणाला. तसं सगळे हसले. ओके, मग मी पण आता बेबी झाल्यावर त्याचं नेम सेरेमनी झाल्यावर येणार, जेनी ठसक्यात म्हणाली. जो हुकुम मेरे आका, अनिश दोन्ही हात जोडत म्हणाला. तसे पुन्हा सगळे हसले. मग अभिने बाकी सगळ्यांना इशारा केला आणि मग सगळी पुरुष मंडळी एकत्र बाहेर पडली. आता पुढे. काही वेळाने ते एका गुप्त ठिकाणी आले. सगळेजण आत आले तेव्हा 2 खुर्च्यांवर 2 माणसांना बांधून ठेवलं होतं आणि अभिच्या माणसाने त्यांना बेदम चोप दिला होता. दोघेही रक्तबंबाळ झाले होते. सगळेजण त्यांच्याकडे पाहत होते. इतक्यात एक व्यक्ती एक खुर्ची घेऊन आला आणि अभिसमोर ठेवली. अभि त्या खुर्चीवर बसला, एका पायावर दुसरा पाय ठेवून. डोळ्यात राग, चेहऱ्यावर माज. आज खरोखर तो एक डॉन म्हणून त्यांच्या समोर बसला. बोला, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? अभि त्या दोघांकडे बघत म्हणाला. आम्हाला काहीच माहीत नाही. त्या दोघांमधला एक व्यक्ती कणवळत म्हणाला. हे बघा, जे काय माहीत असेल ते गप्प सांगा, नाहीतर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. धर्मा. जाऊ दे, ते असं नाही सांगणार. अनिश. बरोबर आहे. तू एक काम कर, याची मुलगी त्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकते ना, तिला उचला, म्हणजे हा सगळं बोलेल. अभि त्या दोघांमधल्या एका माणसाकडे बघत म्हणाला. तसं तो माणूस घाबरला आणि त्याच्या बाजूच्या दुसऱ्या माणसाकडे बघू लागला. आणि हो, याचा पण मुलगा माहीमच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे ना, त्याला पण उचला. अभि पुन्हा बोलला. नाही नाही, असं करू नका. आमच्या मुलांना काही करू नका. त्याने तुमचं काय बिघडवलं आहे? त्या दोघांमधला एक माणूस विनवणीच्या सुरात म्हणाला. मग आमच्या घरातल्याने तुमचं काय बिघडवलं होतं? तुम्ही तर त्या सगळ्यांना मारण्यासाठी आमच्या गाडीत बॉम्ब ठेवला. मग आम्ही तुमच्या मुलांना उचललं तर त्यात काय चूक आहे? अभि. मग त्या दोघांमधला एक माणूस हात जोडून म्हणाला. माफ करा साहेब, आमचं चुकलं. आम्ही हे सगळं पैशासाठी केलं. हवे तेवढे पैसे मी देतो, पण मला त्या माणसाचं नाव सांगा. अभि. साहेब, आम्ही खरं सांगत आहोत. आम्हाला त्या माणसाचं नाव नाही माहीत. तो एका हॉटेलमध्ये आम्हाला भेटला. त्या हॉटेलमध्ये मंद प्रकाश होता आणि त्यात त्या माणसाने काळे कपडे घातले होते. त्यात त्याने गॉगल, मास्क घातला होता, त्यामुळे त्याचा चेहरा आम्हाला पाहता आला नाही. त्याने फक्त आम्हाला पैसे देऊन काय काम करायचं ते सांगितलं आणि तो म्हणत होता की काही झालं तरी तो तुम्हाला, तुमच्या सगळ्या माणसांना काही करून मारून टाकेन. त्याला तशी ऑर्डर आहे. त्या दोघांमधला एक माणूस म्हणाला. आणि म्हणूनच गेले 4 दिवस तुम्ही आमच्या मागे फिरत होतात, आम्हाला मारण्यासाठी? अनिश. हो साहेब, तो माणूस. पण साहेब, तो माणूस रोजच त्या हॉटेलला येत असावा असं वाटत होतं. तिथल्या वेटरला अगदी आपुलकीने हाक मारून ऑर्डर देत होता तो माणूस. ठीक आहे, आम्ही त्याला शोधून काढू, पण तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाहीत. अभि. आणि मग सगळे तिथून बाहेर पडले आणि मग पुन्हा गाडीच्या दिशेने निघाले. इतक्यात अभिने अनिशला आवाज दिला. अनिश. अनिश देखील लगेच थांबला. यस बॉस. अनिश. आणि त्याचबरोबर सगळेच तिथे थांबले. अनिश, तू एक काम कर, तू आता बंगल्यावर शिफ्ट हो. जेनी तर आहेस तिथे. अभि. पण बॉस, का? अनिश. आता तो माणूस काय म्हणाला तू ऐकलं नाही? मग अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी एकत्र असणं जास्त गरजेचं आहे. धर्मा, तुका, तुम्ही आणि अपू, तू देखील आता बंगल्यावर ये. राहिला प्रश्न निशाचा, तर आपण आता तिच्या बाबतीतही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. अभि. अभि, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण पियाला हे सगळं समजलं तर ती खूप घाबरून जाईल आणि अशा अवस्थेत. अपू. हो साहेब, बरोबर बोलत आहेत. धर्मा. नाहीतर काय, वहिनींना हे समजलं तर त्या बिथरून जातील. तुक्या. बरोबर आहे तुका, पण यावेळी तिच्यासोबत तुमचीही सेफ्टी मला महत्त्वाची आहे आणि तिची काळजी करू नका. मी करेन तिला हँडल. अभि. अरे पण हे सगळं कधीपर्यंत चालणार? अपू. थोडेच दिवस. मी लवकरच या सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावेन. अभि निश्चयाने म्हणाला. मग सगळ्यांनी होकारार्थी माना हलवल्या आणि पुन्हा बंगल्यावर आले. इकडे पियाचा नाश्ता चालला होता. आता तिला बरं वाटत होतं. त्यात जेनीही तिच्यासोबत होती. निशाही आली होती आणि गुड न्यूज घेऊन आली होती की लवकरच तिचे आई बाबा येऊन अभिशी बोलून लग्नाची तारीख काढणार होते. त्यामुळे सगळे खूप खुश होते. अभि पण खुश होता.
पण आतून त्याला सतत पियाची काळजी सतावत होती. सध्या जे काही कोल्ड चाललं आहे त्यातून तो कसा बाहेर पडणार आहे, कारण आता सगळ्यांच्या जीवाला धोका होता आणि त्यात पिया प्रेग्नेंट होती. त्याला त्याच्या बाळाला किंवा पियाला काही होऊ द्यायचं नव्हतं. शिवाय कोणाचाही जीव गमावण्याची तयारी नव्हती. त्यात धर्मा, तुका आणि अनिश पायाला भिंगरी लावून त्या सुपारी देणाऱ्या माणसाला शोधत होते. आणि हे सगळं करताना त्यांना काही होऊ नये म्हणून अभि सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत होता. सतत त्यांना काळजी घ्यायला सांगत होता. अशातच दिवस जात होते आणि एक दिवस त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि मग त्या 2 माणसांना सुपारी देणाऱ्या माणसांचा शोध लागला आणि मग त्याला देखील अनिश, धर्मा आणि तुक्याने चांगलाच चोप दिला. तेव्हा मात्र त्या माणसाने मेहताचे नाव सांगितलं. मग मात्र अभिने पुन्हा एकदा मेहताला भेटायचे ठरवलं आणि मग एकदा अभि अपॉइंटमेंट घेऊन मेहताला भेटायला गेला. सोबत अपू, धर्मा, तुका आणि अनिश होते. ठरलेल्या ठिकाणी भेटायचं ठरलं. सगळे तिथे गेले. आओ अभिमन्यू पाटिल, आज हमारी याद कैसे आई? मेहता गुरमीत म्हणाला. आजकल आपके काम ही कुछ ऐसे है कि मजबूरन ही सही मुझे आपसे मिलने आना पड़ता है. अभि त्याच्यासमोर थाटात बसत म्हणाला. कहना क्या चाहते हो? मेहता रागाने म्हणाला. वही जो आप सोच रहे हो. अभि. मैं समझा नहीं. मेहता. पिछले कुछ दिनों से आप मुझ पर हमले करवा रहे थे, पर अब तो आप हद ही पार कर रहे हैं. आप मेरी फैमिली पर हमले कर रहे हैं. अभि. मैंने ऐसा कुछ नहीं किया. मेहता. मेहता साहब, आपको आज से नहीं जानता, इसलिए आपको समझा रहा हूँ, वरना. अभि. वरना क्या? अभि अजून काही बोलणार त्याआधीच मेहता ओरडले. अब तक आपकी उम्र का ख्याल रखकर चुप था, लेकिन अगली बार ऐसा कुछ किया तो मार डालूंगा जान से. अभि. तू मुझे धमकी दे रहा है? मेहता गर्जून म्हणाला. नहीं, चेतावनी. अभि. आणि मग अभि सरळ उठला आणि निघाला. त्याच्या मागे अप्पू, तुका, धर्मा आणि अनिशसुद्धा निघाला. असेच दिवस महिने जात होते. अभिने समजावल्यामुळे मेहता शांत होते. अभि आणि पिया त्यांच्या आयुष्यात सुखी होते. पियाचे गर्भार दिवस छान चालू होते. सगळे एकत्र राहत होते. त्याच्यामुळे सगळे डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेत होते. पियाला तर आकाश ठेंगणं झालं होतं. हसत खेळत छान दिवस सुरू होते. आता पियाला 4था महिना लागला होता. पियाचे डोहाळे वाढत होते. रोज काही ना काही नवीन हवं असायचं, कधी खायला तर कधी बघायला. अभि घरात बसून तिचे सगळे लाड पुरवत होता, पण पियाला आता घरात बसायचा कंटाळा आला होता. आज रविवार होता. सगळेच घरी होते आणि म्हणूनच पिया हट्ट करून बसली होती की तिला आज बाहेर जायचं आहे. पण अभि मात्र तिला काही केल्या बाहेर नेण्यासाठी तयार नव्हता. अभि, असं काय करताय? मला खूप कंटाळा आला आहे. पिया हट्ट करत म्हणाली. नाही पिऊ, बाळा समजून घे ना, अशा अवस्थेत बाहेर जाणं ठीक नाही. अभि तिला समजावत म्हणाला. असं काय करताय अभि? मला खूप बोर होत आहे घरात. गेले कित्येक दिवस मला घरात अडकवून ठेवलं आहे. बिचारी जेनीसुद्धा कुठे गेली नाही. पिया विनवणीच्या सुरात म्हणाली. अगं पण अशा अवस्थेत? अभि अजून काही बोलणार त्याआधीच पिया म्हणाली. ते काही नाही, मला बाहेर फिरायचं आहे, बाहेरचं काही खायचं आहे. पिया लाडात येऊन म्हणाली. काय खायचे आहे माझ्या राणीला? मला सांग, मी बनवतो. अभि. मिसळपाव. पण. पिया. मिसळपाव ना? थांब, आत्ता बनवतो. पियाला पुढे काही न बोलू देता अभि म्हणाला आणि बाहेर गेला. आणि खाली येता येता त्याने अनिश आणि धर्माला आवाज दिला. अनिश, धर्मा, चला. अभि. कुठे जायचे आहे बॉस? अनिश. किचनमध्ये. अभि. काय किचनमध्ये? अनिश आणि धर्मा एका सुरात म्हणाले. हो, आज आपल्याला मिसळ बनवायची आहे. अभि. मग दोघेही त्याच्या मागे किचनमध्ये आले. पारू मावशी, सुलेखा मावशी त्यांना किचनमध्ये पाहून म्हणाल्या. तुम्ही काय करताय इथे? काही हवं आहे का? सुलेखा मावशी. एक काम करा, तुम्ही बाहेर जा, आज मी स्वयंपाक बनवणार. अभि. काय? तू आणि स्वयंपाक? सुलेखा मावशी म्हणाल्या आणि मोठ्याने हसू लागल्या. आणि त्याचबरोबर पारू मावशी आणि जेनीही हसायला लागल्या. तसं अभिने तिघींकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि अनिश आणि धर्माकडे पाहिलं. ते दोघे लगेच पुढे आले आणि पारू मावशी, सुलेखा मावशी आणि जेनीला हाताला धरून बाहेर काढलं आणि किचनचा दरवाजा लावून घेतला. बोला बॉस, काय करायचं आहे? अनिश. यूट्यूब ऑन कर, ती मिसळ कशी बनवतात ते बघ.
अभि. आणि मग तिघांच्या मिसळ बनवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. बाहेर पिया, सुलेखा मावशी, पारू मावशी, जेनी डायनिंग टेबलवर डोक्याला हात लावून बसल्या होत्या. आता पुढ्यात काय येणार होतं हे त्या तिघांना आणि देवालाच माहीत. 1 तासाने तिघेही बाहेर आले. अभिच्या हातात मिसळ, अनिश पाव, तर धर्मात दोन्ही हातात एक मोठी पडी तर दुसऱ्या हातात छोटी पडी घेऊन उभा होता. त्यांनी टेबलावर मिसळ ठेवली. मावशीने एकदा झाकण उघडून बघितलं आणि तोंड वाकडं केलं. अभि बाळा, साधारणपणे मिसळ ही लाल तिखट घातल्यामुळे लाल होते. तू बनवलेली मिसळ काळी झाली आहे. सुलेखा मावशी. मी तर घरातले मसालेच वापरले. अभि. असे किती मसाले वापरले तू? सुलेखा मावशी. सगळेच. अभि अगदी लहान मुलासारखं म्हणाला. कल्याण. मावशी डोक्याला हात लावून तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. तसे सगळे तोंड दाबून हसू लागले. ताई, रंगाचे जाऊ द्या, चव बघा. पारू मावशी. मी पहिले चाखणार. पिया मोठ्याने ओरडून म्हणाली. नको, कशी झाली आहे माहीत नाही, तुला त्रास होईल. सुलेखा मावशी. हो, बरोबर आहे. पारू मावशी म्हणाल्या आणि त्याचबरोबर अभिसकट सगळ्यांनी माना हलवल्या. पण माझ्यासाठी बनवली आहे ना, मग आधी मीच चाखणार. पिया हट्टाने म्हणाली. मग सगळ्यांनी एकसाथ तिच्यापुढे हात टेकले. अभिने एका प्लेटमध्ये तिला मिसळपाव दिले. तिने देखील चवीने मिसळवर लिंबू पिळला आणि पावाचा तुकडा त्यात बुडवून तोंडात टाकला. सगळे श्वास रोखून तिच्याकडे पाहत होते. तिने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी तिथून उठून बाथरूमकडे धूम ठोकली. बाथरूममध्ये शिरून तिने दरवाजा बंद केला. सगळेजण बाथरूमच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजवू लागले. पिया, काय झालं? तू ठीक आहेस ना? अभिने काळजीने विचारले. पण आतून फक्त पियाच्या उलटीचा आवाज येत होता. तोपर्यंत सगळेच बाहेर तिची वाट पाहत होते. काही वेळाने ती बाहेर आली. उलट्या करून बिचारी दमली होती. तसं सुलेखा मावशी धावतच तिच्या जवळ आल्या. पिया, तू ठीक आहेस ना? मावशींनी तिला घाबरून विचारले. पिया देखील त्यांच्या आधाराने बेडवर बसत मानेने हो म्हणाली. वहिनी, मिसळ चांगली नव्हती का? जेनीने घाबरून विचारले. चांगली आहे, पण मीठ जरा जास्त आहे. पिया मोठ्याने श्वास घेत म्हणाली. किती मीठ घातलं होतं? पारू मावशी. फक्त 4 चमचे, तेही हा छोटा चमचा. धर्मा हातातल्या 2 पळ्यामधल्या छोटी पडी दाखवत म्हणाला. आता मात्र अभिसकट सगळ्यांनी डोक्याला हात मारला. काय झालं? जास्त होतं का मीठ? धर्माने इनोसेंटपणे विचारलं. बाबा, आपल्याला 10 माणसांसाठी मिसळ करायची होती आणि तू वराड्याचं मीठ घालून ठेवलंच. पारू मावशी. आता मात्र धर्मानेही डोक्याला हात लावला. तसे सगळे हसायला लागले. संध्याकाळी निशाचे आईबाबा येणार होते. फायनली निशा आणि अपूच्या लग्नाची तारीख काढणार होते. संध्याकाळी गुरुजी आले. तशी तारीख काढण्यात आली. अगदी महिनाभराच्या आजचा मुहूर्त काढण्यात आला. तसे सगळ्यांचीच काय काय तयारी करायची याची मांडणी सुरू झाली. अभि फक्त ऑर्डर देणार होता, बाकी सगळे काम करणार होते आणि पिया मात्र सगळं शांतपणे बघणार होती. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. सगळेच निशा आणि अपूच्या लग्नाच्या तयारीत गुंतले होते. पण अपू आणि निशाला मात्र फारसा वेळ देता येत नव्हता. लग्नाच्या 2 दिवसाआधीपर्यंत दोघांनाही त्यांची कामे उरकायची होती. अशात कामातून वेळ काढून तयारीत लक्ष घालणं त्यांना जमत नव्हतं. पण बाकी सगळे असल्यामुळे त्यांना फारसं टेन्शन नव्हतं. आज निशासाठी शॉपिंग करायला जायचं होतं. महिला वर्ग फारच खुश होतं. खूप दिवसांनी त्यांना बाहेर पडायला मिळणार होतं. खूप हट्ट करून पिया देखील आज बाहेर जाणार होती. निशानेही आज वेळ काढला होता. सकाळी लवकरच सगळे बाहेर पडले. पुरुषांची शॉपिंग नंतर करायची होती म्हणून पुरुष फक्त सोबत होते. निशा, पिया, जेनी, पारू मावशी, सुलेखा मावशी आणि निशाची आई असा सगळा महिला वर्ग एका साड्यांच्या दुकानात घुसला. साड्या सिलेक्ट करण्यात दुपार झाली. सगळ्या बायकांनी बिचाऱ्या दुकानदाराला भंडावून सोडले. संपूर्ण दुकान दाखवलं तरी बायकांना साड्या पसंत पडत नव्हत्या. एखादी साडीचा रंग आवडला तर तिची डिझाईन आवडत नव्हती आणि एखादी साडीची डिझाईन आवडली तर तिचं कापड आवडत नव्हतं. पुरुष वर्ग मात्र दुरूनच बायकांची गंमत बघत होते आणि मजा घेत होते. शेवटी काही सिलेक्टेड साड्या घेऊन महिला वर्ग साड्यांच्या दुकानातून बाहेर पडला. मग बाहेरचेच काही खायचं म्हणून सगळे हॉटेलला गेले. प्रत्येकाने त्यांच्या इच्छेनुसार पदार्थ ऑर्डर केले. पियानेही झणझणीत मिसळ ऑर्डर केली. पारू मावशी आणि सुलेखा मावशींनी तिला सांगितलं नको खाऊ, पण तिला खायची होती म्हणून त्या तिला जास्त काही बोलल्या नाहीत. पियाने मिटक्या मारत मिसळ खाल्ली. बाकी सगळ्यांनीही नाश्ता संपवला आणि घरी निघाले. शॉपिंगनंतर सगळे घरी आले. घरी आले तरी मनासारख्या साड्या मिळाल्या नाही म्हणून बायकांची भुणभुण चालू होती. पिया खूप दमली होती
म्हणून ती आराम करायला तिच्या रूममध्ये गेली. अभिलाही ऑफिसला काम होतं म्हणून तो ऑफिसला निघून गेला. पिया रूममध्ये झोपली होती, पण झोपेत तिची चुळबुळ चालू होती. हळूहळू पोटात वेदना जाणवत होत्या, पण आता त्या वेदना वाढू लागल्या. मग मात्र पियाची झोप मोड झाली आणि ती उठून बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन बरं वाटेल असं तिला वाटलं, पण आता आणखीनच वेदना जाणवू लागल्या. तसं तिने मावशींना आवाज दिला. सुलेखा मावशीही आल्या. मावशी, पोटात खूप दुखत आहे, पिया रडवेला सुरात म्हणाली. का, काय झालं? सुलेखा मावशी तिच्या जवळ बसत म्हणाल्या. काही कळत नाही, पण खूप दुखतंय, पिया रडत रडत म्हणाली. थांब, मी निशाला कॉल करते, सुलेखा मावशी म्हणाल्या आणि निशाला फोन करायला निघून गेल्या. तोपर्यंत पारू मावशी तिच्या जवळ बसून होत्या. काही वेळात निशाही धावत पडत आली. काय झालं मावशी? निशा पियाजवळ बसत सुलेखा मावशींना विचारू लागली. काही कळत नाही. दुपारी आल्यानंतर छान झोपली होती, पण उठली तेव्हा पोटात दुखते म्हणून रडत होती. सुलेखा मावशी काळजीने पियाकडे पाहत म्हणाल्या. मला वाटते दुपारी तिने मिसळ खाल्ली ना, म्हणून दुखत असेल, पारू मावशींनी शंका व्यक्त केली. पिया मात्र आता भरल्या डोळ्यांनी त्या तिघींकडे बघत होती. मावशी, अभिला कॉल केला का? निशा. हो, तो निघालाय, सुलेखा मावशी. तेवढ्यात अभिसुद्धा आला. पिया, काय होत आहे तुला? अभि तिच्या जवळ बसत काळजीने विचारू लागला. आता मात्र पिया मोठ्याने रडू लागली. अभि, खूप दुखतंय पोटात, आपलं बाळ. पिया रडत रडत म्हणाली. पिया, काही नाही होणार आपल्या बाळाला. अभि देखील खूप घाबरला होता, तरीही तिला धीर देत म्हणाला. निशा, प्लीज काहीतरी कर. अभि निशाकडे पाहत विनवणी करू लागला. अभि, आपल्याला पियाला हॉस्पिटलला न्यावं लागेल, आत्ताच्या आता. ॲम्ब्युलन्सची वाट पाहण्यात काही अर्थ नाही. निशा. अभिने हो म्हणून मान हलवली आणि दुसऱ्या क्षणी पियाला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतलं आणि बाहेर धावू लागला. तो येईपर्यंत धर्माने गाडी गेटजवळ उभी केली होती. अभिने पटकन पियाला गाडीत ठेवलं आणि तो देखील तिच्या बाजूला बसला. दुसऱ्या बाजूने निशा देखील बसली. धर्मा ड्रायव्हिंग सीटवर बसला, तर तुक्या त्याच्या बाजूला बसला आणि हॉस्पिटलला निघाले. मागच्या गाडीत अनिश, जेनी, पारू मावशी, सुलेखा मावशी देखील निघाले. निशाने फोन करून आधीच हॉस्पिटलला तयारी केली होती. काही वेळातच सगळे हॉस्पिटलला पोहोचले, पण पियाची शुद्ध केव्हाच हरपली होती. पियावर लगेच ट्रीटमेंट सुरू झाली. अभि आणि बाकी सगळे बाहेर उभं राहून वाट पाहत होते. सगळेच काळजीत होते. काही वेळाने निशा आणि तिच्यासोबत अजून काही डॉक्टर देखील आले. तसं अभि धावत त्यांच्या जवळ गेला. बाकी सगळेही तिथे आले. कशी आहे पिया? अभिने अधीरपणे विचारलं. सगळे आशेने त्यांच्याकडे बघत होते. इतर डॉक्टरांनी निशाकडे पाहिलं आणि तिला इशाऱ्यानेच तू सांग असं सांगितलं आणि इतर डॉक्टर निघून गेले. चला आपण केबिनमध्ये बसून बोलू, निशा. आणि मग सगळेच निशाच्या पाठोपाठ तिच्या केबिनमध्ये गेले. बोल ना निशा, पिया कशी आहे? अभि डोळ्यात पाणी आणून म्हणाला. अभि, काळजी करू नकोस, पिया ठीक आहे. आता तिला इंजेक्शन दिलं आहे, तिला आरामाची गरज आहे. निशा. पण तिला काय झालं आहे? अभि, आज तिने मिसळ खाल्ली आणि या अवस्थेत तिला ते पचलं नाही. असं प्रत्येकाला होत नाही, पण पियाच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यायला हवी होती. निशा. पण ती आणि बाळ ठीक आहे ना? सुलेखा मावशी. हो मावशी, पण आपल्याला काळजी घ्यायला हवी. तिला पूर्णपणे बेड रेस्ट द्यायला हवा. शिवाय 9 महिने पूर्ण होईपर्यंत तिच्या खाण्यापिण्याची, औषधांची, उठण्या बसण्याची या सगळ्याचीच आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आम्हीच कमी पडलो तिची काळजी घ्यायला. सुलेखा मावशी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. प्लीज मावशी, तू असं काही म्हणू नकोस. तुझी ह्यात काही चूक नाही आणि तू म्हणशील तर फक्त तू नाही, आम्ही पण कमी पडलो. अभि. हो मावशी, अभि बरोबर बोलतोय. तुम्ही खूप केलं तिच्यासाठी, अगदी आईच्या मायेने. निशा. आणि मावशी, तुम्ही असं म्हणालात आणि हे जर पियाला समजलं तर तिला खूप त्रास होईल, म्हणून तिच्यासमोर काही बोलू नका. अपू. तसं सगळ्यांनी छोकारार्थी मान हलवली. बरं, आता सगळेजण इथे थांबायला नको. उगाचच ती उठल्यावर तिला असं वाटायला नको की तिला खूप काही झालं आहे. अभि सगळ्यांकडे बघत म्हणाला. हो बरोबर आहे. निशा. एक काम करा, तुम्ही सगळे घरी जा, मी आणि निशा इथे आहे. अभि सगळ्यांकडे बघत म्हणाला. नको, मी इथे थांबते, बाकीच्यांना घरी जाऊ दे. सुलेखा मावशी. मावशी, अगं तू पण खूप थकली आहेस आणि तिला असं पाहून तू पण टेन्शन घेशील ना, त्यापेक्षा तू घरी जा. अभि. हो मावशी, अभि बरोबर बोलतोय.
आणि थांबायचे म्हणतेस तर मी थांबतो. अपू. बघ आता अपूही आहे. तू जा. अभि. मग अपू, निशा आणि अभि सोडून सगळेच घरी निघाले. 2-1 तासाने पियाला शुद्ध आली. तसं नर्सने लगेच निशाला येऊन सांगितलं. पिया कशी आहेस? निशा पियाजवळ येऊन म्हणाली. ठीक आहे मॅम. माझं बाळ कसं आहे? पिया मुश्किलीने म्हणाली. ठीक आहे, काही काळजी करू नकोस, पण यापुढे आपल्याला काळजी घ्यायला हवी. निशा. पियाने फक्त होकारार्थी मान हलवली. तसं निशा हसली. बरं, आजच्या दिवस आराम कर, उद्या आपण घरी जाऊ. निशा. नको निशा मॅम, मला घरी जायचं आहे. मला इथे खूप कंटाळा आला आहे. पिया. अगं पण तुला आरामाची गरज आहे. निशा. आराम तर मी घरीसुद्धा करेन, पण मला घरी जाऊ द्या. आणि सर कुठे आहेत? पिया. राणी सरकार, मी इथे आहे. अभि आत येता येता म्हणाला. सर प्लीज, मला घरी जायचं आहे. मला खूप कंटाळा येतो इथे. पिया इनोसंटपणे म्हणाली. तसं अभिने निशाकडे पाहिलं. मग मात्र ती हसली आणि म्हणाली. ठीक आहे, आज मी तुला घरी जाऊ देते, पण मला प्रॉमिस कर की यापुढे तू सगळ्या बाबतीत स्वतःची काळजी घेशील. पूर्णपणे बेड रेस्ट घेशील. निशा. प्रॉमिस. पिया. मग निशा तिथून उठली आणि बाहेर गेली. ती गेली तसं पियाने अभिकडे पाहिलं. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना? पिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मला त्रास होतो, यामुळे नाही की तू मला त्रास देतेस, पण तुला त्रास होतो मला या गोष्टीचा जास्त त्रास होतो. तेच पिऊ, यापुढे तू स्वतःची पुरेपूर काळजी घेशील आणि स्वतःला आणि आपल्या बाळाला काही होऊ देणार नाहीस. अभि डोळ्यात पाणी आणून म्हणाला. मी प्रॉमिस करते, यापुढे मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे मला किंवा आपल्या बाळाला त्रास होईल आणि परिणामी तुम्हालाही त्रास होईल. पिया अभिला मिठी मारत म्हणाली. काही वेळ दोघेही शांतपणे एकमेकांच्या मिठीत विसावले. चला लवबर्ड्स, घरी जायचं आहे. निशा आत येता येता म्हणाली. आणि मग सगळे घरी निघाले. निशाही त्यांच्यासोबत निघाली. पिया घरी आली. मावशीने तिची दुष्ट काढली आणि तिला घरात घेतलं. अभि तिला घेऊन बेडरूममध्ये आला आणि तिला आराम करायला सांगून तो पुन्हा बाहेर आला. इकडे अभिवर काही माणसं लक्ष ठेवून होती. आतापर्यंत अभिच्या आयुष्यात काय घडत आहे याची प्रत्येक खबर मेहताला मिळत होती. आणि पिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट देखील मेहतापर्यंत पोहोचली होती. आता त्याची यंत्रणा जास्त वेगाने काम करू लागली होती. अभिला आता कायमचं संपवण्यासाठी पियावर वार करणं गरजेचं होतं. पिया संपली की अभिला संपवण्यासाठी जास्त प्रयत्न मेहताला करावे लागणार नव्हतं. आता तर मेहता जोमाने कामाला लागला. आता तर त्याच्यासाठी सगळंच सोपं झालं होतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.